नवरात्रीचो 4थो दिवस आणि आमकां एक स्वप्न आसलें गेल्या वर्स आमी चिंतताले की आमचो मनोहर भाऊ आनी आमचो भटजी आमी मकर उत्सव करचे पयलीं म्हाजे कडेन येयलो आनी म्हणपाक लागलो की गणेश म्हणपालो एक नवरात्री कडेन सगळ्या कडेन म्हाजो मकर उत्सवाचो प्रोग्राम जाता आनी कित्याक आमच्या आल्दोनान कित्याक करचें तेन्ना खंय म्हाका खरें म्हणल्यार म्हाका खबरूच ना मकर उत्सव कितें तें आमी म्हणलें पळयात म्हणलें भाऊ आनी हांव घरा कडेन गेलो आनी खरेंच हांवें मकर उत्सव म्हाज्या युट्यूबाचेर पळयलें हांवें चॅक केलें आनी म्हाका बरें सुंदर दिसलें तो मकर उत्सव जो बाकीच्या गांवांनी जाता ते आनी तेन्ना हांवें एक निर्णय घेतलो की आमच्या कमिटी मेंबरांक सांगलें आनी कमिटी मेंबर म्हणले की आमचे महाजनांक आपोवया आनी तांकां भितर हो येदो व्हडलो जो उत्सव आसा तो बेश्टो आमचे कडेन सगळ्यांचो हातभार लावनूच घडपाचो आसलो आनी जेन्ना आमी कमिटी मेंबरान निर्णय घेतलो तशें महाजनांनी आमकां म्हटलें की तुमी फुडें सरा आमी तुमच्या फटाफट आहा तेन्ना आमी खंय तरी आमी आमचो जो एक बरो कलाकार आसा समीर भडेकर तेणें एक आमचे देवस्थाना भितर येवन आमकां सगळ्यांक एपील केलें की आमी मकर उत्सव तसो चांदीचो मुर्ती आमी करपाचें आसता म्हणून अशीच तुमची उपस्थिती म्हणटा ती सदांच आसचें कित्याक देवी कडेन जेन्ना तुमची उपस्थिती आसता तेन्ना तुमकां खरेंच देवीचो आशिर्वाद मेळटलो आनी हांव एक सांगूंक सोदता की आमचे यजमान आसा ते ह्या वर्सा आमकां तेंच्यांनी सगळे फुडें सरले तशें ती आमची साई भक्ती मंदीर तेंच्यांनी आमचेर विश्वास दवरलो आनी मकर उत्सवाक तेंच्यांनी आमी म्हणलें की तुमच्या कडेन आमी आसा आताची बायला सगळी फाटल्यात
श्रीनिवास वासुदेव शेणवी धेंपे, महालक्ष्मी देवस्थानचो अध्यक्ष आनी सगळ्या कमिटीच्या वतीन हांव पयलीं म्हणजे समस्त पणजेकारांक तशेंच गोंयकारांक नवरात्रीच्यो शुभेच्छा दिता। तशेंच महालक्ष्मी मातेक नमन करून एक 4 शब्दान हांगा कितें जाता तें सांगपाचो प्रयत्न करता। हो एक मोठो उत्सव, म्हणजे आमचे गोंयां प्रत्येक देवळान म्हण मकरोत्सव जाता। हांगा तशी मकरोत्सव जावपाची प्रथा ना, पूण सदांच प्रत्येक 9 दिसांक हांगा भरसमाट लोक येता। जाय जाल्यार खूब बायलां, सवायशीण बायलां आपली वोट भरता। आनी आज शुक्रार जाल्ल्यान ताका एक वेगळें म्हत्व आसा। आज ललिता पंचमी आसा, ताका लागून हो एक विशेष दीस आसा नवरात्रीचो। तशेंच प्रत्येक रातचें हांगा किर्तन जाता आनी किर्तन भजन जातकीर मागीर आरती जाता। ती एक पयलीं पासून हांगा प्रथा आसा किर्तनाची। आनी अंदू खूब उमेद दिसता लोकांची, म्हणजे लोक जास्तन जास्त येता। आनी तशेंच आमी पयले फावट हांगा सोमार दीस नवचंडी दवरल्या। नवरात्रांक कांय असो विशेष उत्सव जायनाशिल्लो पणजेक, म्हणून त्या कारणान कमिटीन डिस्कस करून हांगा म्हणजे नवचंडी आसतली सोमार दिसा, तसोच महाप्रसाद आसतलो। आनी हांव सगळ्या पणजेकारांक म्हणजे विनंती करता की सोमारा येवन नवचंडीचो प्रसाद घेवन, महाप्रसाद घेवन, देवीचो आशिर्वाद घेवन लाभ घेवचो। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिचं पूजन केलं जातं। ललिता सहस्रनाम वाचलं जातं। 1000 देवीची नावं, ते वेगळं आहे। त्यानिमित्तानं ती भगवतीची, महालक्ष्मीची, जगज्जननीची नामं म्हणजे नामस्मरण मुखातून होतून नामाला महत्त्व आहे। सावतामाळे म्हणाले, नामाची बळे नभेऊ सर्वथा, कलिकाळाच्या माथा सोटे मारू। सगळीकडे भीती नांदते असं कलियुग आहे। द्वैत रूपानं उत्पन्न झालेल्या ह्या कलीमध्ये नकली माल दिसतो चांगला, पण तो चांगला आहे का हे अकली लोक पारखून घेतात। अशा या महाभयंकर कलीमध्ये अगदी सोपं साधन कोणतं आहे तर भगवंताचं नाम। नामाची बळे सावतामळी म्हणाले, नभिऊ सर्वथा कलिकाळाच्या माथा सोटी मारू। पूजा करायला बसले होते। भगवान गोपालकृष्णांची पूजा सुरू आहे। सुरुवातीला भगवंताचं स्मरण केलं, श्रीमन्महागणाधिपते नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः असं म्हणून आचमन केलं। केशवाय नमः, नारायणाय असं म्हणून पूजेला सुरुवात केली। प्राणायाम केला, कपाळाला कुंकू लावून घेतलं। आधी आपल्या कपाळाला लावायचं असतं, नंतर दुसऱ्याच्या। जे मुळात नाहीत त्याला लावणार काय मग? आता ते एवढी टिकली, पण आपली संस्कृती कुंकू। आम्ही ज्यावेळी कुंकू लावतो, भस्म लावून त्याच्यावर कुंकू लावल्यानंतर सकाळी लावलं ते रात्रीपर्यंत जात नाही। मुद्दाम समजा फेसवॉश लावलं तरच जातं। आपल्याला माहीत आहे, बेगम परवीन सुलताना मोठी गायिका, 3.5 सप्तकं गायिक अजून आहे ती एवढं मोठं ठळक मोठी कुंकू लावायची असं। आणि जवळनं मी त्यांना बघितलं आहे, म्हणजे ऐकलं आहे, श्रवण केलं। ती म्हणाला, आम्हाला काही वाटतच नाही त्यात कुंकू लावायला, पण आमच्याच हिंदू लोकांना ते वाईट वाटतं। राजाधिराज रामचंद्र, गंध नको, कुंकू नको, काही भस्म लावायला नको। भगवंताची पूजा सुरू आहे। भगवंताचं आवाहन केलं। आधी आवाहन करतात, मग ध्यान करतात, आपल्याला माहिती आहे। सरस्वतीचं आवाहन आधी होतं, नंतर ध्यान म्हटलं जातं। तशी पूजा सुरू आहे। आणि पूजा सुरू असता असं पाहिलं, ती फुलांची परडी जी होती, फुलं ठेवायची, त्या परडीमध्ये एकही फूल नव्हतं। भगवान गोपालकृष्णांची पूजा सुरू आहे। आणि आता पूजा पुढं कशी न्यायची? फुलं नाहीत तर पूजा कशी न्यायची पुढं? भगवान गोपालकृष्णांना गुलाब फार आवडतो, पण ज्यांना गुलाब आवडतो त्यांना भगवान नाही म्हणायचं हो। सिनेमातली नटी मोठं कुंकू लावते, त्याला कोणी सावित्री म्हणत नाही, सती म्हणत नाही, पतिव्रता म्हणत नाही।
नवल विनोद विहार राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि गोपाल कृष्ण भगवान की जय। जगज्जननी जगदंबा महालक्ष्मी माता की जय। प्रसूतीच्या वेदनाने विव्हळताना ती भीमानं पाहिली आणि भगवंताची आराधना केली की सुखानं प्रसूती व्हावी। डोळे मिटून आराधना केली, नामस्मरण केलं भगवान गोपाळ कृष्णाचं भीमानं। थोड्या वेळातच ती बाई प्रसूत झाली आणि बघितलं तर मुलगी झाली। मुलगी आवाजावरनं भीमानं ओळखलं, पण ती मुलगी आईलाच आपल्या अंकावर घेऊन दुग्धपान करत होती। भीमाला उत्तर सापडलं नाही। शेवटी धर्मदादा जे पूजेला बसले होते ते स्वतः बागेजवळ आले, जिथं फुलं फुललेली त्या ठिकाणी आले। बाग म्हणजे गार्डन म्हणू, गार्डन म्हटल्यानंतर कळतं, बागेत म्हटल्यानंतर कळत नाही। तुळशी बाग सगळ्यांना माहीत आहे पुण्याची, सारस बाग आहे, तुळशी बाग आहे। चारही घरं लावून ठेवा, 4 दुने 8 घरं। आणि धर्मानं सहदेवाला विचारलं, सहदेवा काय पाहिलं? म्हटलं त्या घोड्यावर बसून गेलो आणि तिथं गेल्यानंतर एका विहिरीतनं पाणी अचानक उफाळून वर आलं आणि वर आल्यानंतर ते पाणी जवळ असलेल्या खड्ड्यात भरलं। मूळ विहीर कोरडी जाईल। धर्म सांगतोय, सहदेवा कलियुगामध्ये असंच होणार आहे। आई वडिलांनी लालन पालन करून मोठी केलेली मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतील। हा कलियुगाचा महिमा आहे। दुसऱ्याला विचारलं नकुलाला, नकुला तू काय पाहिलं? 2 तोंडाची गाय पाहिली, दोन्ही तोंडांनी भसाभस गवत खाणारी गाय। त्यावेळी धर्म सांगतोय, म्हटलं नकुला पुढं येणाऱ्या कलियुगामध्ये सगळं असंच आहे। कसं आहे?
नोकरी करणारे, व्यवसाय करणारे, बिझनेस करणारे, कीर्तन करणारे, तबला वाजवणारे, संवादिनी वाजवणारे, सगळे जॉब करणारे, सगळं आहे. पण आजचं उद्या शिल्लक राहणार नाही. क्षणभर महालक्ष्मीचं भजन करूया. सर्वांनी टाळी वाजवून भजन म्हणायचं आहे. महालक्ष्मी माझे आई मदला ठाव द्यावा बाई म्हणा. महालक्ष्मी माझे आई मदला ठाव द्यावा बाई.